बोलावूयात ओ जावई बापूंना या. क्या बात आहे. घर जावई आलेले आहेत. घर जावई नमस्कार. घर जावई घर जावायला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मी पण काय बनलाय काय तुम्ही. हे खलीवली आपलं खाऊ गल्ली जिलेबी काय काय बनलोय मी. स्वतःचे स्मरणशक्तीचे क्लासेस आहेत त्यांचे. स्मरण शक्तीचे तुमचे क्लासेस आहेत हा, हा, आणि तुम्हालाच आठवत नाही तुम्ही काय बनलाय. किती डेल्या वाटतं आल्यापासून. काय कसं काम कसं करता इकडे. काम कसं करता ते महेश कोकाटे द्यायला टाकतात ते चालतं. आणि मी टाकलं तर काय प्रॉब्लेम आहे. मी कोण झालोय सांगा ना मला. एक मिनिट पण तुम्ही त्यांच्यावर आरोप काय केलाय हे मला कळलं पाहिजे. डायरेक्ट महेश कोकाटे सारख्या माणसावरती बोलता डेल्या टाकता म्हणजे हे खरं आहे. खोटंय. तुझ्या खोटं मला कॉन्फिडन्स नव्हता. काय खरं काहीतरी सांगा म्हणजे काय लोकांना काय वाटत फॅन्स की असा कसा आरोप केला. कोकाटे सर तुम्हाला तरी मान्य आहे का आरोप. हो मी इथला भाऊ कदम आहे. क्या बात आहे क्या बात आहे. भाऊ बघितलंस का तू एकटाच नाही आहेस या जगात हे सगळं करणार. बाहुबली तुम्ही बनलाय पण तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही तेच आहे का ते मागच्या एपिसोडला आला होतात ते शाळा मास्तर. ऍक्च्युली हे शाळा मास्तर आहेत आणि तुम्हाला सांगायला आवडेल मागच्या वेळेला जेव्हा आले होते तर लग्न झालंच असेल कदाचित तुम्ही सासरे म्हटल्यानंतर. मग उगा आहे का पोचतो त्याला. हे मागच्या वेळेला आले आणि त्यांनी डायरेक्ट अंजलीबाईंना प्रपोज केलेला आहे मागच्या एपिसोड राणाच्या समोर. हे तुम्हाला माहिती आहे का. अरे माकड तोंड्या तुम्ही तर माझ्या पोरीशी म्हणलं लग्न करतो आणि त्या अंजलीबाईला प्रपोज करतो. माझ्या मुलीला येऊ द्या त्याला दाखवणार आता गंमत. तू बघ तू बघ. ये बाळा ये. साधारणपणे गाणं आणि डान्स हे याच्यात काहीतरी एक कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. तुमचं कशाशीच कशाचा संबंध नव्हता. कोण म्हणला आपण. मस्तानी. अरे तू इथं नसताना आणि काय काय उद्योग केलं ते बघ पहिला. काय हो? काय बोलत होता. हे काय ऐकते मी. हा तू कधी माझं ऐकतीस का. बायकांचं कसं आहे ना पटकन बोलून टाकतात किंवा टाकून बोलतात. ही दोन्ही पण करती. का बसा. तुम्हाला माहित नाही मला थोडा आणखीन छानच मिळाला असतं ना तर पल्लवी सारखी झाली असती मी ऍक्ट्रेस. आणि सगळ्यांनी तिच्यासारख्या माझ्या पाया पडल्या असत्या सेटवर. पल्लवी यांच्या पाया पडतात सगळे सेटवर. हो खरं आहे ना. का पण तुम्ही एक्सप्लेनेशन द्या. मी देते एक्सपेरिमेंट त्याचा. त्या का नाही हा A to Z हा. स्क्रिप्ट मध्ये जसं लिहून आलंय हा. तसं शब्द टू शब्द पाठ करतात. एक पण शब्द त्या इकडचं तिकडं करत नाही. वा वा वा. एक पण शब्द इकडचा तिकडे नाही. हा हिच्यासारखीच आहे ही. कसं काय. ही पण एक भांडे इकडचं तिकडे कर. काय मी काय म्हणतो घरात काय म्हणतो घरातले भांडे इकडच्या तिकडे करायचे. आई तिथं आपलं म्हटलं बरोबर बापावरच गेली. आळशीच आहे हे पण लय आळशी आहेत. काय मागं भिंतीला कलर मारायला सांगितलं अर्धीच ठेवली भिंत. खाली लिहून ठेवलं वरील प्रमाणे. काय बोला. एक मिनिट जास्त जास्त बोलायचं नाही लक्षात ठेवा अण्णा. तुम्ही. हो काय निवाळा करा. आमच्यापैकी जास्त आळशी कोण वाटते.
तुम्ही मी कसं काय जरा विचार करून जावं शोधायचा ना, मिळाला स्वस्तात ना आणला, थोडा थांबला असं चांगला मिळाला. किती आळस तो शोधण्यात. काय बोलताय तुम्ही? मग हा मामाला बोलवी ना आता मी. थांबा, मामालाच बोलवतो. एक मामा आमच्या डोक्याला ताप आहे. कोणाचा मामा? ह्याचा मामा. ह्याचा मामा? याचा मामा माझ्या घरात कसं काय राहतो तेच मला अजून समजलं. काय संबंध आहे का? जाम ताप डोक्याला. हा बोलो बोलो बोलो. मामाला मामा, हे मामा. आता आपण येणार आहोत या मालिकेमध्ये जिजाऊ ही व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली, प्रतीक्षाजी लोणकर. प्रतीक्षाताई, फार महत्वाची भूमिका, फार मोठी भूमिका तुम्ही साकारताय, काय सांगाल? आमचे जे लेखक आहेत प्रताप गंगावणे, त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं. ते म्हणाले की जिजाबाई ही पुरुषाचं डोकं असलेली स्त्री आहे. आणि मला ती त्याच्यात तिचं ते कर्तृत्व आणि ते सगळं त्याच्यामध्ये इतकं ते काय म्हणतात त्याला दिसून आलं त्या एका वाक्यामध्ये. आणखीन एक मला जर याच्यामध्ये काही करायला मिळालं असेल तर मला वाटतं आजी आणि नातवाचं प्रेम, की शेवटी ते जसं म्हणतो ना की दुधापेक्षा दुधावरची साय जशी अधिक जवळची असते, तसं मला वाटतं हे आजी आणि संभाजीचं हे नातं आहे. आणि आजी आणि नातवातला ओलावा जपणारी अशी व्यक्तिरेखा करताना मला एक वेगळाच आनंद मिळाला. वा 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 वा. आता ऐकूयात याच मालिकेतली एक अंगाई जी गाणार आहेत माधुरी करमरकर. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. घे कमळ पाकळ्या मिटवून शंभू बाळा, राजस सुकुमार अरे लढीवाळा, तू निज निज रे माझ्या बाळा, तू निज निज रे माझ्या बाळा. शिवमाथ्यावरची गंगा, कमळात झोपला भुंगा, थांबला शिवारी वारा, थांबला शिवारी वारा, आभाळी निजला तारा, बघ निजला रे चंद्र निळ्या आभाळा, तू निज निज रे